नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं हवा कोणाची विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर भागातील संगमनेर शहरात. इतर भागाप्रमाणे या भागातही हवा कोणाची ते जाणून घेऊया. या भागामध्ये तगडी फाईट होतीये मैथिली तांबे आणि सुवर्णा खताळ यांच्यामध्ये. तर या भागामध्ये नेमकी हवा कोणाची आहे, चला तर जाणून घेऊ. नमस्कार सर, काय नाव आपलं? संतोष मारुती पुंड, संगमनेर. बरं, काय व्यवसाय करता? मी कापड दुकानामध्ये कामाला आहे. बरं बरं. गेल्या किती वर्षापासून संगमनेर शहरात राहता? जवळजवळ आता माझा 45 वय. माझा जन्म संगमनेरचा आहे. बरं, गेल्या 45 वर्षापासून तुम्ही या भागाचा राजनैतिक असेल किंवा राजकीय असेल किंवा सामाजिक असेल परिस्थितीशी अनुभव आहात. तर काय सांगणार, काय परिस्थिती आहे, काय हवा आहे सध्या? संगमनेरमध्ये पाण्याचा प्रश्न हा बिकट होता. संगमनेर शहरामध्ये संगमनेरचे जे माजी आमदार होते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे ते संगमनेर ही पाईपलाईन करून आमचा शहरवासियांचा एक मोठा प्रश्न सोडला. पूर्वी असं होतं, इथल्या महिला पाण्याचे हंडे घेऊन पाणी भरण्यासाठी जात होतात. हे आमचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी हा प्रश्न बऱ्यापैकी सोडवलेला आहे. संगमनेर शहरामध्ये आज दुसऱ्या मजल्यावरती पाण्याचं पाणी येतं आहे. मोटर लावायची सुद्धा गरज नाही. आणि काही भागात सकाळी पाणी सोडतात, काही भागात संध्याकाळी पाणी सोडतात. पाण्याचा प्रश्न खूप चांगल्या प्रकारे सोडवलेला आहे. बरं, सध्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका लागतात. मैथिली तांबे की सुवर्णा खताळ, कोण वाटतं? मैथिली तांबे, फर्स्ट चॉईस मैथिली तांबे. मैथिली तांबे एज्युकेटिव्ह उमेदवार आहेत. ते डॉक्टर आहेत आणि त्यांना एक 4 भाषांचं एक प्रभुत्व आहे. तमिळ, मराठी आणि इंग्लिश आणि ह्या तिन्ही लँग्वेज ते खूप चांगल्या बोलतात आणि जनसामान्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. निवडणुकीच्या 1-2-3 महिन्यापूर्वीच त्यांनी प्रचार चालू केला होता. आज प्रत्येक घराघरामध्ये एकच नाव आहे, मैथिलीताई तांबे. संगमनेर शहरामध्ये सामान्य नागरिक म्हणून काय काय विकास कामं झाली असं वाटतं तुम्हाला? संगमनेरमध्ये सामान्य नागरिक म्हणून आमच्या संगमनेर रोडची सुविधा चांगली आहे. त्याच्यामध्ये संगमनेरमध्ये क्रीडा संकुल खूप चांगलं आहे आणि आमचं संगमनेरलं बस स्थानक आहे. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं बस स्थानक आहे. आणि संगमनेरमध्ये बाजारपेठ खूप चांगली आहे. बाजारपेठमध्ये संगमनेर 150 ते 200 कापड दुकान आहे, सोनार व्यावसायिक आहे आणि इथं कारखाना आणि दूध संघ असल्यामुळे इथले व्यवसाय खूप जोरात चालतात. तुम्हाला यदा कदाचित तर मैथिली तांबे निवडून आल्यास तर या शहराचा विकास होईल का? विकास होईल, विकास 100% होईल. आता विकास म्हणजे 40 वर्ष साहेबांनी खूप चांगलं केलं आहे. थोडेसे कामं बाकी आहे आणि ते सुद्धा होतील. संगमनेर म्हणजे प्राथमिक शाळा आहे ते डिजिटल करण्याचा पदवीधर संघाचे आमदार सत्यजित दादा तांबे यांचा प्रयत्न आहे. संगमनेरमध्ये प्राथमिक शाळा जवळजवळ बंद करायच्या मार्गावर आहेत. सत्यजित दादा तांबे, मैथिली तांबे या त्या शाळांना पुन्हा एकदा नवं संजीवनी देतील. राजकीय परिस्थिती चांगली आहे. शांतता प्रिय शहर आहे संगमनेर. म्हणजे काय काय विकास कामं झाली संगमनेर शहरात? थोरात साहेबांनी बरेच विकास कामं केले ना. पाण्याचं टंचाई नाही संगमनेरमध्ये. अख्ख्या महाराष्ट्रात संगमनेरचं नाव आहे. पाण्याची कधीच टंचाई नाही झाली आम्हाला. त्यांची 1-2 विकास कामं आठवणार आहे? विकास कामं, पाणी, रस्ते. संगमनेर शहरामध्ये रस्त्याची अडचण नाही? हो, रस्त्याचे काही नाही. फक्त एवढं बस स्टँडपासून तर ते 3 बत्तीपर्यंतच प्रॉब्लेम आहे. दुसरं कुठं नाही. स्वच्छता आहेच. सामान्य नागरिक म्हणून जे आता सुखसुविधा पाहिजे ते पाहिजेच. देतातच ते. 40 वर्षात तर देतच आले ते. आता मिथाली तांबे. हो, तांबे घराणे म्हणा, थोरात घराणे म्हणा, त्यांनी संगमनेरचा विकासच केलेला आहे. त्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे. हो, कामं चांगली आहे. सर्व समाजाला घेऊन चालणारे लोक आहेत. एवढ्या याच्यात कधी आता संगमनेर शहरात कधी दंगल वगैरे कधीच झाली नाही. जातीवादपणा कधीच झाला नाही त्यांच्या काळात. शांतताप्रिय आहेत ते लोक. संगमनेरवासी बी शांतताप्रिय लोकच आहेत. नमस्कार सर, काय नाव आपलं? मी निलेश थोरात. केव्हापासून राहताय? माझा जन्म संगमनेरमध्ये झालेला. मी गेल्या 40 वर्षापासून, म्हणजे माझं वय 40 आहे, त्यामुळे मी 40 वर्षापासून संगमनेर. गेल्या 40 वर्षापासून या भागामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची सत्ता आहे. काय भूमिका तुमची? अतिशय उत्तम कामगिरी. त्यांच्याबद्दल तर काही हेच नाही. त्यांनी 40 वर्षामध्ये संगमनेर चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. आणि आज झालं ते ह्या मागच्या वर्षी जे झालेलं ते अनपेक्षितरित्या झालेले आहे. त्यामुळं ते आता नव्याने ते लढून पुन्हा आपल्या संगमनेर डेव्हलप करण्याचा प्रयत्न जरूर करतील. काय काय विकास काम आहे बाळासाहेब थोरातांची? संगमनेरमधले आत्ताचे कंडिशनचे रस्ते, झालेला बायपास,
त्यानंतर पाण्याची सुविधा, लाईट 24 तास आहे, अजून शैक्षणिक सर्व सुविधा आहे इथं. म्हणजे 4 ते 5 मेडिकल कॉलेज आहेत आपल्या संगमनेर तालुक्याला लाभलेले, 1-2 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, फार्मसी कॉलेज आहेत, रस्ते चांगले आहेत आणि आज न उद्या MIDC चालू होणारच आहे. जागेच्या अभावामुळे ती MIDC झाली नाही, पण होईल चालू ती पण. रोजगार पण चांगला आहे संगमनेरमध्ये. आज टेक्स्टाईलचं मार्केट सगळ्यात नगर जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं मार्केट संगमनेरमध्ये. सामान्य नागरिकांना दैनंदिन आयुष्यात काय काय अडचणींचा सामना करावा लागतो? सामान्य नागरिकांना दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या मूलभूत गरजा असतात त्यामध्ये काय काय अडचणींचा सामना करावा लागतो? सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य. त्यांचं आरोग्य सुदृढ पाहिजे. कमी आहे या भागात. हो, कारण आज श्रीमंत लोक मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो, पैसा खर्च करून आपलं आरोग्य सुदृढ करू शकतो, ते दवाखान्यात जाऊन ते उपचार करू शकतो. पण आज गरिबांचं प्रॉब्लेम आहे, गरिबांकडे पैसा नाही आहे. ते जातील तर सरकारी रुग्णालयात जातील. सरकारी रुग्णालयाची अवस्था एकदम बिकट झालेली आहे. आज ती अवस्था सुधारवणं फार गरजेचं आहे. आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतात, एक सामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा की कुठली कामं जी आहेत ती तात्काळ गतीनं झाली पाहिजेत? सर्वात पहिले संगमनेरचे चांगल्यातले चांगले रस्ते होणं, त्यानंतर झाडे लावणं, जे संगमनेरमध्ये झाडांची फार कमतरता आहे, झाडे. त्यानंतर तुमचं स्वच्छतामध्ये जे कोपऱ्यावरती, रस्त्याच्या कोपऱ्यावरती प्रत्येक ठिकाणी कचरा जो साचतोय त्यामुळं दुर्गंधी पसरती. तिथलं येणारे ते मोकाट जनावर आहे त्यांची व्यवस्था लावणं, कुत्र्यांमुळं ते कचरा सगळ्या रस्त्यावरती पांगतोय तो व्यवस्थित करणं, हे सगळं महत्त्वाचं आहे. जे आमदार आहेत सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे हे सध्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभा आहेत. काय भूमिका आहे? आहेत, चांगल्या आहेत त्या, आणि त्यांना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील. नक्कीच त्यांचा विजय होऊ शकेल. यदा कदाचित त्या जर निवडून आल्या तर या भागाचा आणखी विकास होईल? नक्कीच होईल. ह्या भागाचा चांगला विकास होईल, कारण त्यांना राजकीय अनुभव जास्त आहे त्यांच्या पाठीमागे. त्यामुळे त्यांना सत्यजित दादांची साथ लाभेल आणि मैथिलीताई चांगल्या प्रकारे संगमनेरला डेव्हलप करू शकतील. या ठिकाणी जर संगमनेर शहराचा विकास करायचा जर ठरला तर इथून मागं त्यांच्या सासूबाई दुर्गाताई तांबे या अनुभवी म्हणून होत्या आणि त्यांच्याच पाठीशी आता त्यांच्या सुनबाईच्या पाठीशी आज दुर्गाताई तांबे या खंबीरपणे उभे राहणार आहे. आणि त्यांचे पती आमदार सत्यजित दादा तांबे हे तितकं त्यांच्यासाठी एक उच्च शिक्षित आणि अनुभवी अशी नगराध्यक्ष म्हणून या संगमनेरला लाभणार आहे मैथिलीताई तांबे या. यदा कदाचित मैथिली तांबे ह्या जर निवडून आल्या तर या भागाचा चेहरा मोहरा बदलेला 100% चेहरा मोहरा बदलण्याचं पूर्ण ते काम करतील, कारण त्यांना 100% अनुभव आहे. पण त्यांच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी भरपूर आहे, त्यांना मिळणारं जे योगदान आहे ते भरपूर आहे. संगमनेर तालुक्यातल्या साखर कारखान्यांची अवस्था कशी आहे? संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना हा बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शकता चालू आहे. आणि या कारखान्याचा आमच्या बाळासाहेब थोरातांनी 3200 रुपये महाराष्ट्रामध्ये प्रथम भाव दिलेला आहे. आणि सर्व स्तरातून संगमनेर तालुक्याचे शेतकरी त्यांचा कौतुक करत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठीच्या काय संधी आहेत? उच्च शिक्षणासाठी बाळासाहेब थोरातांनी खूप मोठे इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे सर्व आहे. गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलांना घेऊनच ते त्या ठिकाणी त्यांना संधी देत आहेत. वसतिगृह वगैरे सगळं एकदम स्वच्छ आणि एकदम अप टू डेट आहे त्यांच्यावाले.